या या येत्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकार बहुमतानं महायुतीचं सरकार आलेलं आहे. गेल्या 2009 पासून या धाराशिव जिल्ह्याचा भूमिपुत्र मंत्री झालेला नाही आजपर्यंत. 2009 पासून मंत्री झाला नसल्यामुळं आत्ता महायुतीच्या सरकारमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील या जिल्ह्याचे नेते प्रचंड अशा बहुमताने निवडून आलेले आहेत. यामुळं जिल्ह्याचा जो काही विकास करायचा आहे, जो काही अनुशेष भरून काढायचा आहे, यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्री करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री होते. त्यांच्या काळात जी काय हरित क्रांती घडलेली आहे, त्यानंतर 2009 पासून या जिल्ह्याला कुठलंही मंत्रिपद भेटलेलं नाही. यामुळं धाराशिव जिल्ह्याला राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री व पालकमंत्रीपद भेटावं, यासाठी शिराडोणवासी यांच्या वतीनं आम्ही हे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार, मी सुरेश रंगनाथ महाजन, राहणार शिराडोण, तालुका कळंब, जिल्हा धाराशिवचा आहे. आज आमच्या शिराडोणमध्ये ग्रामदैवत ढवणेश्वर भगवंताच्या चरणी आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टी व सहपक्षांच्या माध्यमातून महाआरती केलेली आहे. त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की गेली 3 टर्म झालं आपले माननीय राणादादा पाटील यांना मंत्री पद भेटावं आणि हा धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ह्या दृष्टीनं आम्ही आज महाआरती केली. त्याचप्रमाणे 3 टर्म झालेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचा, सर्व घटकाचा, शेवटच्या घटकापास्तोर जो न्याय द्यायचं काम करतात, योजना द्यायचं काम करतात, असं कोणतंही ठेवलेलं नाही की प्रत्येक घरामध्ये त्यांच्या माध्यमातून योजना द्यायचं काम करत आहेत. हिंदू धर्मरक्षक आहेत, सर्वांचं ते काम करतात. म्हणून आमची इच्छा आहे की या 3ऱ्या टर्मला सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास त्यांनी करावा, अशी आम्हाला ह्या ग्रामदैवत ढवणेश्वर भगवंताची आम्ही चरणी प्रार्थना केलेली आहे आणि आज महाआरती केलेली आहे. धन्यवाद.